In this session, we are going to see the explanation of the second part of the lesson. Let's march. So let's begin. Part 2, we can do it. You may ask that, what can one person do? तुम्ही विचारू शकाल एक माणूस काय करू शकतो? I would recall a story of my childhood. मला माझ्या बालपणातील एक गोष्ट आठवते. A heavy fire had broken out in the forest. एका जंगलामध्ये वणवा लागला होता. Had broken out. कोणता टेन्स येईल? परफेक्ट पास्ट टेन्स. एका जंगलामध्ये वणवा लागला होता. All the animals were running away, including the lion, the king of forest. आणि सर्वच प्राणी सैरावैरा धावत होते. वेअर रनिंग. आता वेअर रनिंग म्हणजे काय बरं? धावत होते. कोणता टेन्स येईल? वेअर आणि क्रियापदाला ING लागला आहे. कंटिन्युअस पास्ट टेन्स. ऑल द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे इन्क्लुडिंग द लायन. आणि त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होता? सिंहाचा देखील समावेश होता. हु वॉज द लायन? सडनली अंडरलाईन करा या शब्दाला. कोणता फॉर्म आहे तो वर्डचा? एलवाय लागला आहे त्याला, सफिक्स. एलवाय हे सफिक्स लागलेले आहे त्याला. ॲडवर्ब फॉर्म आहे तो. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. एक छोटासा पक्षी रशिंग टुवर्ड्स द फायर, तो त्या आगीकडे वणव्याकडे चालला होता. ही आस्क्ड द बर्ड. आणि त्या सिंहाने त्याला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग? काय करत आहेस तू? बघा आता हे वाक्य थोडं अंडरलाईन करून ठेवा बरं का. ही आस्क्ड द बर्ड व्हॉट आर यू डुईंग. तुम्हाला डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीचसाठी हे वाक्य उपयोगाचं आहे. त्याचबरोबर पंक्च्युएट द फॉलोइंगसाठी पण अशा पद्धतीची वाक्य जर पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये असतील तर ती पंक्च्युएटसाठी, जे लँग्वेज स्टडीसाठी आपल्याला 2 गुणांसाठी असतं, तर त्यासाठी ही महत्त्वाची आहे. नुसती हीच वाक्य नाहीत, अशा पद्धतीची आलेली कोणतीही वाक्य पाठ्यपुस्तकातली. ही आस्क्ड द बर्ड व्हॉट आर यू डुईंग. त्याने पक्षाला विचारलं, तू काय करत आहेस? आता याचं जर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर रूपांतर करायचं झालं तर काय येईल? ही आस्क्ड द बर्ड, तो कॉमा निघून जाईल, इन्व्हर्टेड कॉमा पण निघून जाईल, आणि 2 वाक्य त्या WH शब्दानेच जोडायची. म्हणजे ही आस्क्ड द बर्ड व्हॉट. आता इथे आर आणि यू हे आपल्याला इन्व्हर्ट करायला लागेल. टू द लायन्स सरप्राईज द बर्ड रिप्लाइड. आणि सिंहाला आश्चर्य वाटलं त्या पक्षाचं हे बोलणं ऐकून. काय बोलला तो पक्षी? टू द लायन्स सरप्राईज द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मी आग विझवायला जात आहे. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. टू एक्सटिंग्विश हा इन्फिनिटिव्ह आहे. आता हू सेड टू हुम साठी पण असं वाक्य महत्त्वाचं आहे. इज इट? हू सेड दिस? द बर्ड सेड. द बर्ड रिप्लाइड. टू हुम? टू द लायन. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मी ती आग विझवायला जात आहे, वणवा विझवायला जात आहे. द लायन लाफ्ड अँड सेड. त्या सिंहाला हसू आलं. सिंह हसला. अँड सेड, आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट 1 ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. आणि तुझ्या चोचीमध्ये एक पाण्याचा थेंब घेऊन हे तू कसं काय करू शकतेस? द बर्ड वॉज ॲडमेंट अँड शी सेड, आय एम डुईंग माय बीट. आय एम डुईंग माय बीट म्हणजे मी माझा वाटा उचलत आहे. पक्षी ठामपणे म्हणाला की मी माझा वाटा उचलत आहे. Years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law
for the abolition of the worst form of child labor. And it has happened. We did it. Millions of individuals did it. 10 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षांपूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला. Demanded a new international law for the abolition of the worst form of child labor. And it has happened. We did it. Millions of individuals did it. आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली. अँड इट हॅज हॅपन्ड. आणि ते घडलं. वी डीड इट. आपण ते केलेलं आहे. आपण ते केलं. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डीड इट. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अ एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू द हाय स्पीड इंटरनेट. आपण हाय स्पीड इंटरनेटने एकमेकाशी जोडलं गेलेलो आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आणि आपण एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचं दळणवळण करीत आहोत, आदानप्रदान करीत आहोत. थाउजंड्स ऑफ फ्लाईट एव्हरी डे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ द ग्लोब. म्हणजे हजारो फ्लाईट ज्या आहेत तर त्या जगाच्या एका कोपऱ्यातला दुसऱ्या कोपऱ्याशी जोडण्याचं काम त्या ठिकाणी त्या माध्यमातून होत आहे. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट. पण एक न जोडलेला गंभीर दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. कशाचं? लॅक ऑफ कंपॅशन. लॅक ऑफ कंपॅशन म्हणजे काय? त्याचा अभाव आपल्याला जगभरामध्ये दिसतो. अ लॅक ऑफ ही फ्रेज वापरून आपल्याला इतरही वाक्य बनवता येतील. अशा पद्धतीच्या फ्रेजेस ज्या आहेत तर त्या यूज करून आपल्याला वाक्य बनवायची आहेत बरं का. लेट अस इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल कंपॅशन इंटू अ ग्लोबल कंपॅशन. लेट अस इनकल्केट म्हणजे वैयक्तिक अनुकंपा जी आहे तर ती अंगी भिनवूया आपण. लेट अस इनकल्केट, चला आपण अंगी भिनवूया. काय? अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल कंपॅशन इंटू ग्लोबल कंपॅशन. वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि तिला जागतिक अनुकंपा बनवूया. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. चला आपण ग्लोबलाइज करूया, कंपॅशनला ग्लोबलाइज करूया. ह्या करुणा जी आहे तर ती ग्लोबलाइज करूया. कळतंय का? आता लेटेस्ट ग्लोबलाइज कंपॅशन हे जर वाक्य तुम्हाला जर दिलं आणि तुम्हाला सांगितलं ॲड ए क्वेश्चन टॅग करा, त्याला क्वेश्चन टॅग लावा, काय करणार? कसं होईल क्वेश्चन टॅग त्याचं? लेटेस्टने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी कसा असतो? लेटेस्ट ग्लोबलाइज कंपॅशन. शॅल वी. काय? शॅल वी. सो लेटेस्ट इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल कंपॅशन इंटू ग्लोबल कंपॅशन. पुन्हा या वाक्याचं पण काय येईल? देर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. लेटेस्ट इनकल्केट. इनकल्केट म्हणजे अंगी बांधूया. तिथलं डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग म्हणजे अंगी बांधूया. काय बांधूया अंगी? कंपॅशन, ही करुणा जी आहे तर ती आपल्या. अँड ट्रान्सफॉर्म द इंडिव्हिज्युअल कंपॅशन इंटू ग्लोबल कंपॅशन. आणि बदल करूया, त्याचं रूपांतर कशामध्ये करूया? वैयक्तिक करुणा किंवा अनुकंपा जी आहे तर त्याचं रूपांतर जागतिक करुणेमध्ये आपल्याला करायचं आहे, अनुकंपामध्ये करायचं आहे. लेटेस्ट ग्लोबलाइज कंपॅशन. चला त्याचं जागतिकीकरण आपण करूया. आता ग्लोबलाइज हा शब्द जो आहे ना तो व्हर्ब फॉर्म आहे. काय? कोणता फॉर्म आहे? व्हर्ब फॉर्म आहे. त्याचं नाउन फॉर्म करताना आपण काय झालं? ग्लोबलाइजचं ग्लोबलायझेशन. काय झालं? Got it? Globalization. Mahatma Gandhi said, if we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. महात्मा गांधींनी म्हटलं आहे, या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल.
आय हम्बली ॲड, मी नम्रपणे त्याच्यामध्ये जोडतो की काय, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन फॉर आवर चिल्ड्रन. अंडरलाईन इट. लेट अस युनाइट द वर्ल्ड, चला आपण हे जग जोडूया. थ्रू द कम्पॅशन फॉर आवर चिल्ड्रन, आपल्या मुलांप्रती असणारी करुणा जी आहे त्या माध्यमातून, थ्रू म्हणजे च्या माध्यमातून किंवा च्यामधून, त्या कम्पॅशनच्या माध्यमातून आपल्याला हे जग, लेट अस युनाइट द वर्ल्ड, हे जग आपल्याला पूर्ण काय करायचे, जोडायचे आहे. आय आस्क, हुज चिल्ड्रन आर दे हु टीच फुटबॉल येट नेवर प्लेड विथ वन. आय आस्क, मी विचारतो, हुज चिल्ड्रन आर दे, ते कोणाची मुलं आहेत, हु टीच द फुटबॉल्स येट नेवर प्लेड विथ वन, की जे फुटबॉल शिवण्याचं काम करतात पण अजूनपर्यंत ते फुटबॉल खेळलेले नाहीत. म्हणजे बालमजूर जे असतात ना, त्याविषयी ते इथे भाष्य करतायत. हुज चिल्ड्रन आर दे हु हार्वेस्ट कोकोआ येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. कोको पिकवतात पण आजवर कधीही चॉकलेटची चव ज्यांनी चाखली नाही, अशी ती मुलं कोणाची आहेत. हुज चिल्ड्रन, हुज म्हणजे कोणाची, हुज चिल्ड्रन आर दे हु हार्वेस्ट कोकोआ, जे कोको पिकवतात, येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट, पण त्यांनी अजूनपर्यंत चॉकलेटची चव घेतलेली नाही. हुज चिल्ड्रन आर दे हु आर डाईंग ऑफ इबोला, ती कोणाची मुलं आहेत जी इबोलामुळे मरत आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हु आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज, अपहरण करण्यात आलेली आणि बंधनात ठेवण्यात आलेली ही मुलं कोणाची आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हु आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज, दे आर ऑल आवर चिल्ड्रन, ही सर्व आपली मुलं आहेत. आय रिमेंबर अन 8-year-old गर्ल वी रेस्क्यूड फ्रॉम इंटरजनरेशनल फोर्स्ड लेबर फ्रॉम स्टोन क्वारीज. इंटरजनरेशनल म्हणजे काय, इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स. वेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू, शी आस्क्ड मी, वाय डिड यू नॉट कम अर्लियर, तुम्ही का बरं लवकर आला नाही. मला आठवते, पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षांच्या मुलीची सुटका मी केली आणि त्यावेळची आठवण आहे. वेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू, तिला वाचवल्यानंतर, तिची सुटका केल्यानंतर ती माझ्या कारमध्ये जेव्हा बसली होती, शी आस्क्ड मी, तिने मला विचारलं, काय विचारलं, वाय डिड यू नॉट कम अर्लियर. त्या मुलीने त्यांना विचारलं, तुम्ही आधी का नाही आलात, तुम्ही आधी का आला नाही. फ्रेंड्स, we will continue the explanation of the remaining part of this speech in the next video. So keep watching our videos. Thank you.